हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे आता कॉम्पिटिशन संपलेली असते, म्हणजे टाईम संपलेला असतो आणि मग आता सगळ्यांना सांगितलं जातं की तुम्ही जे जे काही पदार्थ बनवले आहेत ते सगळ्यांनी समोर आणून ठेवा. म्हणजेच कसं परीक्षक बघतील आणि मग परीक्षक त्यांचा निकाल सांगतील. मग आता पहिल्यांदा नम्रताला समोर पदार्थ आणून ठेवायला सांगितला जातो. नम्रता पाठोपाठ बाकी मग इतरसुद्धा सगळ्यांना सांगितला जातो. मग आता नम्रता घाईच करत असते. नम्रताला आता टेन्शन आलेलं असतं की काय निकाल लागणार आहे याचा. आता ईश्वरीने सुद्धा तिने जो आता फ्युजन वडापाव बनवलेला असतो तो सुद्धा समोर आणून ठेवला जातो. मग आता फ्युजन वडापावसुद्धा समोर जेव्हा ठेवला जातो ना, तेव्हा आता म्हटलं जातं की चला आता प्रत्येकाचे इथे पदार्थ आलेले आहेत, आता प्रत्येकाचे आलेले पदार्थ चाखून बघितले जातील आणि मग हे पदार्थ चाखून बघून घेतल्यानंतरच मग आता आपल्याला पुढचा निर्णय जो आहे तो सांगण्यात येईल. मग आता एकेकाचा पदार्थ जो आहे तो चाखून बघितला जातो, कारण प्रत्येक पदार्थाला आता त्यांना एक विशिष्ट असे मार्क द्यायचे होते. ते मार्क देऊनच त्यांना आता त्या स्पर्धकाला पुढच्या स्पर्धेमध्ये टाकायचं होतं आणि यासाठी आता ही जी लढत होती ही एकदम अटीतटीची होती. म्हणजेच आता प्रत्येकाचे पदार्थ जे त्यांनी बनवले आहेत ते स्क्रीनवर दाखवले जातात. प्रत्येकाचे पदार्थ जेव्हा स्क्रीनवर दाखवले जातात तेव्हा परीक्षक आता ते एक एक पदार्थ चाखून बघणार असतात, कारण ते पदार्थ जे आहेत ते चाखून बघितल्याशिवाय त्याची जी असली टेस्ट आहे ती कळणार नव्हती आणि त्यामुळेच मग आता इकडे ईश्वरीला टेन्शन आलेलं होतं. ईश्वरीला प्रश्न विचारला जातो, म्हणजेच ईश्वरीला म्हटलं जातं की जरा आम्हाला सांगा की तुम्ही मसाल्याचा आणि सुगंध वगैरे घेऊन त्यामध्ये ॲड केलात, पण तुम्हाला एक गोष्ट मला विचारायची आहे, ती म्हणजे वडा हा भाजला आहे, पूर्णपणे तळला गेला आहे, ही गोष्ट तुम्हाला कशी काय कळली. तेव्हाच ईश्वरी सांगत असते की जेव्हा मी वडा जो आहे तो तेलात टाकला, तेव्हा तेलात टाकल्यानंतर तो जेव्हा पूर्णपणे तळला जातो ना, तेव्हा त्याचा एक वेगळाच असा अरोमा येतो आणि त्याच अरोमाने मी समजून गेली की आता हा वडा जो आहे तो पूर्णपणे तळला गेलेला आहे आणि त्यानंतरच मग मी तो बाहेर काढला. असं आता जेव्हा ईश्वरीचं उत्तर येतं तेव्हा त्या उत्तराचं सुद्धा अप्रिशिएट केलं जातं, कारण आता ईश्वरीची दृष्टी केलेली असतानासुद्धा ईश्वरीने खूप चांगलं जे आहे ते आता हे सगळं काही करून दाखवलेलं होतं. तेच आता प्रत्येकाचे पदार्थ चवीला चेक केले जातात, कारण आता नम्रताने इंदोरी पोहे बनवलेले असतात. ईश्वरीला टेन्शन येत असतं. ती अर्णवशी बोलत असते. अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, मी ओके केलं आहे ना सगळं, म्हणजे मला ना भीती वाटते की सगळं काही नीट तर झालं आहे ना. तेव्हाच अर्णव म्हणत असतो की हो, तू एकदम छान डिश सजवली आहेस, म्हणजे एकदम फ्युजन वडापाव ना मस्तच बनवला आहेस, असं बोलून तो तिला अप्रिशिएट करत असतो, कारण त्याला वाटत असतं की एवढं सगळं होऊनसुद्धा ईश्वरीने करून दाखवलं तर त्याचं कौतुक तर व्हायलाच हवं. म्हणून अर्णव तिला आता तिची दृष्टी बघून तिचं कौतुक करत असतो. तेच आता ईश्वरी जी आहे ती अर्णवचं म्हणणं ऐकते. त्यानंतर आता परीक्षक जे आहेत ते काय बोलतात ना, ह्या सगळ्याकडे ईश्वरीचं लक्ष असतं, कारण परीक्षकांनी या स्पर्धेतून आपल्याला बाद करू नये एवढंच ईश्वरीला वाटत असतं. यासाठी ईश्वरीने तिला जमतील तेवढे प्रयत्न केलेले असतात. तेच आता इकडे बाकी स्पर्धकांनीसुद्धा वेगवेगळे छान पदार्थ बनवलेले असतात. चॉकलेट समोसा, त्याचसोबत मिसळ आणि इंदोरी पोहे, इकडे असतो फ्युजन वडापाव. प्रत्येकाची चव चाकली जात असते. तर आकाशचं लक्ष ना अर्णव आणि ईश्वरीकडेच असतं, कारण त्याला आता मनापासून वाटत असतं ना की अर्णव ईश्वरीनेच ही स्पर्धा जिंकायला हवी. मग आता त्याचं जेव्हा लक्ष असतं ना तेव्हा नम्रता बरोबर आकाशकडे बघत असते, म्हणजेच ना आकाशचं निरीक्षण ती करत असते. तिला राग येत असतो. इकडे आता एक एक करून जज जे आहेत ते प्रत्येकाचे मार्क सांगत असतात, म्हणजेच कोणाला किती मार्क मिळाले आहेत. एका कंपनीला 10 पैकी 8 मार्क मिळतात आणि जेव्हा 10 पैकी 8 मार्क दिले जातात तेव्हा आता त्या कंपनीतील लोकही खूप जास्त खुश असतात. सौदामिनी क्रिएशनला 10 पैकी 8.5 मार्क दिले जातात. तेव्हा मात्र आता सौदामिनी क्रिएशनमधील इथे सौदामिनी जी बसलेली असते तिला तर खूप जास्त आनंद होतो.
आणि मग ती आता विचार करत असते की तिने जे ठरवलं होतं ते तसंच मार्गी लागते आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त खुश असते. आता सौदामिनी क्रिएशनचे मार्क ऐकल्यानंतर तिकडे मात्र अर्णव ईश्वरीला टेन्शन येतं की ह्यांना 8.5 मिळाले आहेत. आपलं काय, नम्रता आणि त्याचसोबत आकाशचे सुद्धा मार्क आता अजून समजायचे असतात, कारण परीक्षकांना प्रत्येकाचे एकेकाचे मार्क सांगून त्यांनी काय काय काम उत्तम केलं आहे, त्यांच्या पदार्थामध्ये काय विशिष्ट असं आहे ते सुद्धा सांगत असतात. आणि त्यामुळेच ना इकडे आता प्रत्येकाच्या पदार्थाबद्दल सांगत असतात तेव्हा आकाशचं लक्ष बरोबर असतं, त्यामुळे नम्रता त्याच्यावर लक्ष ठेवून असते. नम्रता आकाशला म्हणत असते की तुमचं काय चाललंय, म्हणजे सतत तुमचं लक्ष ना तिथे दिसतंय मला, पण हे एवढं लक्ष ठेवण्याची गरज काय आहे ती मला सांगा ना, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच नम्रताला आकाश म्हणतो की मला मनापासून असंच वाटतं की अर्णव ईश्वरी या स्पर्धेत जिंकायला हवेत, कारण ईश्वरीने जी उत्तम कामगिरी केली आहे ना ती कोणीही करू शकत नाही. तेच आता नम्रताचे मार्कसुद्धा सांगितले जात असतात. नम्रताला 10/9 मिळतात आणि त्यामुळे नम्रताही खुश असते. पण ईश्वरी म्हणजे सात्विक फॅशन हिचे मार्क अगदीच ना गुलदस्त्यात ठेवलेले असतात शेवटच्या क्षणापर्यंत, कारण प्रत्येकालाच असं वाटत असतं की ईश्वरीने काही बडा वगैरे चांगला केलेला नसेल आणि त्यामुळेच ना त्यांना नक्कीच मार्क कमी पडले असतील असंच वाटत असतं. नम्रता आतून खूप जास्त खुश असते. ते सौदामिनीला सुद्धा आनंद झालेला असतो. तेच नम्रताचा जीव नुसता वर खाली होत असतो, कारण आकाशला आपण स्वतः जिंकल्याचा आनंद नाही तर त्याचे अर्णव ईश्वरी जिंकण्याचा वेगळा आनंद असतो आणि तो आनंद सरळ सरळ त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे हे सुद्धा कळत असतं. तेच आता अनाऊन्समेंट होत असते. अनाऊन्समेंटमध्ये ना आता सांगितलं जातं की सात्विक फॅशनचे मार्क अजूनही आपण सांगितले नाही आहेत, कारण प्रत्येकाचे मार्क सांगितले जातात. कोणाला 10/8 मिळतात, कोणाला 10/8.5, कोणाला 10/9 तर कोणाला 10/9.5. पण आतापर्यंत हे जे काही मार्क असतात ते अजूनही ईश्वरीचे गुलदस्त्यात असतात. ईश्वरीला टेन्शन येत असतं, मात्र नम्रताचं मात्र भलतंच काहीतरी सुरू असतं. म्हणजेच नम्रताला असं वाटत असतं की आकाशने फक्त स्वतःसाठी चेअरअप करायला हवं, म्हणूनच ती आता त्याच्यावर रागवत असते. काही गरज नाही आहे त्या लोकांसाठी इतकं सगळं काही करायची, असंही बोलून ती आता चिडत असते. तेच इकडे आता अर्णव आणि ईश्वरीचा सुद्धा निकाल सांगितला जाणार असतो. ईश्वरीला टेन्शन येत असतं. तेच अर्णव तिला आधार देत असतो. अर्णव तिला म्हणत असतो की नको काळजी करू, मला सुद्धा खात्री आहे की आपण ही स्पर्धा जिंकू. तेच आता सात्विक फॅशनचे मार्क सांगितले जातात. सात्विक फॅशनचा वडापाव, फ्युजन वडापाव चेक केल्यानंतर इकडे आता सात्विक फॅशनचे असली मार्क समोर आलेले आहेत असंही आता बोललं जातं. मग जेव्हा ह्या सगळ्या मार्कांबद्दल बोललं जातं ना तेव्हा आता सांगितलं जातं की जे सात्विक फॅशन आहेत त्यांना 10/10 मार्क्स मिळाले आहेत. आणि जेव्हा 10/10 मार्क्स मिळाले आहेत हे सांगितलं जातं ना तेव्हा एकच टाळ्यांचा कडकडाट होतो. इकडे आता नम्रताला स्वतःच्या मार्कांचं पडलेलं असतं, पण जेव्हा तिला कळतं ना की ईश्वरीला सुद्धा 10/10 मिळाले तेव्हा मात्र तिचं तोंड नकोसं झालेलं असतं. म्हणजे तिच्या तोंडावर ना 12 वाजलेले असतात. मामा मात्र खूप जास्त खुश असतात, कारण त्यांना ना हेच वाटत होतं की काही झालं तरी ही स्पर्धा ना जिंकायला हवी. अंजलीचं सुद्धा लक्ष बरोबर असतं. सौदामिनीच्या मात्र तोंडावर 12 वाजलेली असतात. सौदामिनीला असं वाटत असतं की तीच ही स्पर्धा जिंकणार आहे आणि या स्पर्धेतून काही झालं तरी अर्णव ईश्वरी बाद होतील. पण अर्णव ईश्वरीचा रिझल्ट ऐकून ना आता तोंडावर 12 नम्रता त्याचसोबत इथे असणाऱ्या सौदामिनीच्या मात्र वाजलेली असतात. आकाश हा खूप जास्त खुश असतो आणि आकाश जोरजोरात आता टाळ्यासुद्धा वाजवत असतो. त्याचसोबत परीक्षक जे आहेत ते सुद्धा आता अर्णव ईश्वरीचं कौतुक करत असतात, कारण खरंच ही खूप जास्त मोठी कौतुक करण्यासारखीच गोष्ट होती. कारण ईश्वरीला दिसत नसलं तरी ईश्वरीने जी काही उत्तम कामगिरी केलेली होती ना त्यामुळेच आता सगळ्यांनाच आता हसू आवरत नव्हतं. सगळेजण खूपच जास्त खुश होते. ईश्वरी आता आनंदाच्या भरात अर्णवला तिथेच घट्ट अशी मिठी मारते. ईश्वरीला आता खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्ट आणि मस्त दिसत असतो. आणि हे सगळं बघूनच ना इकडे आता अर्णव त्याचसोबत इकडे असणारा आकाशही खुश असतो, कारण ईश्वरीसाठी या सगळ्या काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. कारण तिला दिसत नसलं तरीसुद्धा तिने आता हे सगळं काही करून दाखवलेलं असतं आणि जेव्हा तिने ह्या सगळ्या काही गोष्टी करून दाखवल्या
दाखवलेल्या असतात ना, त्यामुळेच आता तिचं कौतुक तर होत असतं, परंतु नम्रताचं तोंड मात्र पडलेलं असतं. कारण ईश्वरीला दिसत नसलं तरी ईश्वरीने कामगिरी उत्तम केलेली होती आणि त्यामुळेच ना तिचं तोंड जे आहे नम्रताचं ते पडलेलं होतं. कारण नम्रताला असं वाटत होतं की या सगळ्यामध्ये ना ईश्वरीची दृष्टी घालवली म्हणजे ईश्वरी काही जिंकणार नाही, पण इकडे चक्क ईश्वरीने जिंकून दाखवलेलं असतं आणि त्यामुळे सौदामिनीच्या तोंडावर सुद्धा 12 वाजलेले असतात. त्यांनी आता कितीही काटे पेरले तरीसुद्धा ते काटे जे आहेत ते आता त्यांच्याच पायात घुसलेले असतात आणि त्यामुळेच ना हा जो काही रागराग जो आहे तो मात्र आता नम्रता आणि सौदामिनीचा होत असतो. तेच इकडे नम्रता तोंड देखलं का होईना कौतुक करायला आलेली असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्णव आता ईश्वरीला जवळ वगैरे घेत असतो. कारण त्यांच्यासाठी खरंच ही खूप मोठी गोष्ट होती, कारण त्यांना ही स्पर्धा जिंकायची आहे आणि यासाठी त्यांनी ह्या स्पर्धेत दिसत नसलं तरी भाग घेतलेला होता. त्यामुळे विशेष करून परीक्षकांनी तिचं कौतुक केलेलं होतं. कारण प्रत्येकाला दृष्टी होती, पण प्रत्येकाने जे काही पदार्थ केले ते उत्तमच केले, पण तुम्हाला दिसत नसूनसुद्धा तुम्ही जे काही पदार्थ केले आहेत ना ते खरंच खूपच जास्त भारी आहेत असंही आता सांगितलं जातं आणि असं बोलूनच ना आता कौतुक केलं जातं. तेव्हाच ना इकडे अर्णव ईश्वरीच्या नावाने चेअरअप केलं जातं. तेव्हा मात्र आता नम्रताचं तोंड पडलेलं असतं. नम्रताला राग येत असतो, कारण तिला असं वाटत असतं की हे सगळं काही असं व्हायला नको होतं, पण आज खऱ्या अर्थाने इथे ईश्वरी जिंकलेली होती. त्यामुळे नम्रताचा मात्र घाम फुटलेला होता. इकडे आता आकाशलाही भारी वाटत होतं, कारण तिला माहिती होतं की या स्पर्धेत ना ईश्वरी बाहेर पडायला हवी. यासाठी तिने पुरेपूर प्रयत्न केलेले होते, पण ते सगळे प्रयत्न ना आता यशस्वी झालेले नव्हते. सगळे प्रयत्न हाणून पडले गेलेले होते आणि त्यामुळेच ना खूपच जास्त राग जो काही आहे तो सरळ आणि स्पष्ट दिसत होता. तर तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की ईश्वरीने आता घट्ट अशी अर्णवला मिठी मारलेली असते. कारण तिला असं वाटतही नव्हतं की ती जिंकेल ते, पण आता अर्णवच्या साथीमुळे तिचा हा विजय झालेला असतो. तेच दुसरीकडे वल्लरी गाडीमध्ये बसलेली असताना वल्लरीच्या फोनवर आता सौदामिनीचा फोन आलेला असतो आणि सौदामिनी आता वल्लरीला सांगत असते की बघितलं का, आपण जे काही प्लॅनिंग केलं ते सगळं काही फुकट झालं. तुम्हाला असं वाटलं होतं की या सगळ्यामध्ये आपण जिंकू, पण इकडे आपणच हरलेलो आहोत. तुमचा तो प्लॅन होता ना तो फ्लॉप गेला. म्हणजेच तुम्ही जे काही सांगितलं होतं की ड्रॉप घातल्यावर तिची दृष्टी जाईल, मग तिला काही दिसणार नाही आणि मग ही स्पर्धा ती हरेल, पण तसं काहीच झालं नाही. तुम्हाला म्हणून सांगते की ही स्पर्धा ना तीच जिंकली. तुमचे कोणतेच प्लॅन यशस्वी होत नाही आहेत. त्यावर आता तुम्ही माझ्यावर चिडून काय होणार आहे मला सांगा ना. माझ्या परीने जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न मी केले, पण माझ्याच्याने अजून कोणत्या गोष्टी शक्य होतील असं नाही वाटत. कारण जर ती जिंकली त्याच्यामध्ये माझी काही चूक आहे असं देखील वल्लरी म्हणत असते. वल्लरी म्हणते की जाऊ दे, एक प्लॅन फेल केला म्हणून आपण पुढचा प्लॅन करूया असं बोलून ना ती आता पुढचं प्लॅनिंगसुद्धा समजावून सांगत असते. पण सौदामिनीला आता वल्लरीचं पुढचं प्लॅनिंग बिलकुलही ऐकून घ्यायचं नव्हतं, कारण तिला माहिती होतं की हिचं पुढचं प्लॅनिंग नेमकं काय असणार आहे ते. त्यामुळेच आता ती चिडलेली होती. ती म्हणत असते की तुमच्या प्लॅननुसार चालत गेली ना तर माझं खूप मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे तुम्ही ना प्लॅनबद्दल कोणत्याही गोष्टी सांगूच नका, मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे असं देखील आता वल्लरीला डायरेक्टली सौदामिनीने सांगितलेलं असतं आणि फोन कट केलेला असतो. सौदामिनी जेव्हा हे सगळं सांगून फोन कट करते ना तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते की ठीक आहे, तुला नाही ऐकायचं नको ऐकून घेऊ, मला काय. मग इकडे सौदामिनी आता विचार करत असते की उद्याच्या स्पर्धेत काही झालं तरी अर्णवला टिकू द्यायचं नाही आहे, कारण सात्विक पॅशन हे फक्त माझं आहे आणि ते फक्त शेवटपर्यंत माझंच राहील. काही झालं तरी ते मला मिळवायचं आहे आणि त्यासाठी मला काही करावं लागलं तरीही चालेल असंही आता इकडे असणारी सौदामिनी बोलत असते. तेच आता अर्णव ईश्वरी घरी आलेले असतात. ईश्वरीने दिवसभर काही खाल्लेलं नसतं, तिचा उपवास असतो. तेच आता अर्णव स्वतः तिला भरवतो. त्याच वेळेला ईश्वरीची आता जी दृष्टी गेलेली असते ती सुद्धा आतापर्यंत परत आलेली असते. तेच आता इकडे आजी आणि अंजली बोलत असतात की ईश्वरीने सकाळपासून वटपौर्णिमेचा उपवास केला होता, तो आता जाऊन मार्गी लागला आहे. खरंच ना, म्हणजे अर्णवनेच तिला भरवलं आणि तो उपवास जो आहे तो संपूर्ण झाला असंही बोलून आता ईश्वरीचं कौतुक केलं जात असतं. त्याचबरोबर ईश्वरीला हे देखील बोललं जातं की ईश्वरी, तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे बघ. म्हणजे तुला दिसत नव्हतं, पण तू या सगळ्यातून माघार
घेतली नाहीस, तू करून दाखवलंस आणि जिद्दीने त्या स्पर्धेसाठी उभी राहिलीस. आम्हाला तर ना आधी खूप जास्त धाकधूक होत होती काय होतंय आणि काय नाही ते, पण ही स्पर्धा ज्या पद्धतीने तू जिंकून दाखवलीस ना, खरंच तुझं कौतुक खूपच जास्त आहे असं देखील आता म्हटलं जातं. आणि तिचं कौतुक आहे ना खूपच जास्त आजी अंजली करत असतात. आजी अंजली जेव्हा आता ईश्वरीचं कौतुक करतात ना, तेव्हा ईश्वरीला एकदमच असं भरून आलेलं असतं. कारण ईश्वरीला वाटत होतं की आपण काहीच करू शकणार नाही, पण आज चक्क तिने ज्या काही गोष्टी केलेल्या असतात ना, त्यामुळे तिचं कौतुक तर खूपच होत असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी होत असताना नम्रताचं तोंड मात्र पडलेलं असतं. तेच आता मामांनी सगळ्यांसाठी कॉफी वगैरे बनवून आणलेली असते. मामा जेव्हा सगळ्यांसाठी कॉफी बनवून घेऊन येतात तेव्हा सगळ्यांनाच ते कॉफी देतात. मग आता ते म्हणत असतात की बघा बाबा, माझी कॉफी कशी झाली आहे ती, मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे, पण तुम्हाला आवडते का ती बघा, असं बोलून मामा सगळ्यांना कॉफी देतात. मग तेव्हाच ना ईश्वरी म्हणत असते की मामा, मी तर कधी कॉफी घेत नाही, पण आज मामा तुम्ही केलायत म्हटल्यावर मी सुद्धा कॉफी घेणार. मग आता मी काही ब्लॅक कॉफी वगैरे केली नाही हां, तुझ्या अर्णव सरांना लागते तशी. मग ईश्वरी म्हणते की चालेल ना, दुधाची कॉफी आहे ना, चालेल द्या, असं बोलून ईश्वरी कॉफीचा मग हातात घेते. तेच आता इकडे नम्रताचा मूड पडलेला आहे, तोंड पडलेलं आहे हे दिसतं. तेच आता आजी नम्रताचं देखील कौतुक करू लागते. नम्रताला आता आजी म्हणत असते की आता तू सुद्धा इंदोरी पोहे केलेस ना, ते खरंच खूप छान केलेस बघ. म्हणजे सगळेच जण तुझं कौतुक करत होते, सगळ्यांनीच तुझी वाहवाही केली, हे आम्ही बघितलं. आणि ज्या पद्धतीने तुझे पोहे केलेस ना, ते खरंच खूप छान होते. परीक्षकांनी सुद्धा तुझं किती कौतुक केलं हेही आता बोललं जात असतं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जात असतात ना, तेव्हा नम्रता म्हणते की मी माझी कोशिश केली. अगं कोशिश कुठे, छान करून दाखवलं. आता ईश्वरीचं इथे कौतुक होते. मग इकडे असणाऱ्या नम्रताला वाईट वाटू नये म्हणून आजीने अंजलीने सुद्धा आता कौतुक केलेलं असतं नम्रताचं. मग आता नम्रता तेवढ्यापुरती हसत असते, पण नम्रताला ना आतून राग येत असतो. कारण तिकडे फक्त आता ईश्वरीचंच कौतुक आणि तो सोहळा सुरू असतो आणि त्यामुळेच ती चिडलेली असते. पण आजीने आता नम्रता रागवू नये, नम्रताला काही वाईट वाटू नये म्हणून नम्रताला सुद्धा तोंड देखलं का होईना तिचं कौतुक केलेलं असतं. आणि जेव्हा तिचं कौतुक केलं जातं तेव्हा इथे आजी बोलत असते की आज घरात एवढं छान घडलं आहे ना, तर मला असं वाटतं ना की काहीतरी गोडधोड तर व्हायलाच हवं जेवणामध्ये. मग आता काय गोडधोड करायचं, तर खीर बनवायची असं ठरतं. मग आता तीच खीर ना नम्रताला बनवायला सांगितली जाते. म्हणजे नम्रताला सांगितलं जातं की तूच खीर बनव. मग तेव्हा आकाशही म्हणतो की हो नम्रता, तूच खीर बनव. मग आता नम्रता हो असं म्हणते. पण आता इकडे ईश्वरीचं सगळीजण कौतुक करत असतात ना, ते नम्रताला आवडत नसतं. पण आता नम्रताचा नाईलाज असतो, तिला हे सगळं काही ऐकून घ्यावंच लागणार असतं. तिच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. तेच दुसरीकडे आता अर्णव म्हणत असतो की काय रे मामा, मामी कुठे आहे, मामी कुठेच दिसली नाही. मग तेच वेळेला आता मामा सांगत असतो की काय रे, तू ही स्पर्धा जिंकलास, कशाला कशाला तिचं नाव घेतोयस, अरे ती जर आली असती ना तर तुझं काहीच झालं नसतं. तेच आता काय मामा, मामीबद्दल असं सगळं का बोलतोयस. तेव्हाच ना आता तो म्हणत असतो की मग काय काय चुकीचं काय बोललो आहे का मी, अरे ती नाही आहे ते बरं झालं आहे, उलट आहे ना ती भांडण्याच्या ठिकाणावर ना पहिल्यांदा असते, बाकी कुठे नसली तरीसुद्धा. पण आज ना आपल्यासाठी चांगलंच होतं की ती नव्हती ते, असंही आता मामा जो आहे तो मुद्दामूनच बोलत असतो. वल्लरी नाही असते त्याचा ना आता नम्रताला राग येत असतो. कारण वल्लरीनेच नम्रताला काही बाई भरवून ठेवलेलं होतं आणि त्याप्रमाणेच ना नम्रता वागत होती. आणि आज चक्क नम्रता ही एकटी पडलेली होती, तिच्याबरोबर कोणीसुद्धा नव्हतं. आणि त्यामुळेच ना खूपच जास्त राग जो काही आहे तो आता इथे असणाऱ्या नम्रताला येत होता. तेच दुसरीकडे आता जेवणाबद्दल सगळं सांगत असते की आज काय बनवायचं काय नाही. कारण आजीलासुद्धा वाटत असतं की एवढं छान घडलं आहे तर काहीतरी गोडाधोडाचं व्हायला हवं. आणि ती जबाबदारी दिलेली असते नम्रताकडे. आता नम्रताला पुन्हा किचनमध्ये उभं करायचं म्हणजे आता नम्रताची थोडी चिडचिड होत असते. पण नम्रता ती चिडचिड आता बाहेर दाखवत नसते. पण तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे सगळं होत असतानाच ना इकडे आता मामा जे आहेत ते म्हणत असतात की चला एका अर्थी ते सगळं बरं झालं, उद्या
उद्यासाठी आपल्याला अजून जोमात उभं राहायला हवं, कारण आपल्यासाठी ही स्पर्धा खूपच जास्त गरजेची आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी ना आपल्याला वाटेल ते करावं लागलं तरीही चालेल, पण आपण करायचं हेही आता त्यांचं ठरलेलं असतं. आणि ती लोक जिद्दीने आता उभे राहतात, कारण त्यांना वाटत असतं की काही झालं ना तरी आपण हार मानायचे नाही. तेच आता इथे त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू असतं. पण तेव्हाच ना अर्णवचं लक्ष जातं की त्याचे जे बाबा आहेत ते तिथे नाही आहेत. मग आता त्याचे बाबा गेले तरी कुठे, हा मोठा प्रश्न पडलेला असतो. मग तेव्हाच ना एकदा बाबांना कशी हाक मारणार ना, म्हणजे बाबा नाही आहेत असं कसं विचारणार. म्हणूनच मग तो विचारताना म्हणतो ते दाढीवाले कुठे दिसत नाही आहेत. मग आता अंजलीला आणि बाकी इतरांना सुद्धा कळतं की दाढीवाले म्हणजे नक्की कोणाबद्दल हा बोलत आहे ते. मग आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर ना इकडे आता अर्णवला विचारलं जातं, अरे दाढीवाले म्हणजे नेमकं कोणाबद्दल बोलतोयस, जे काही आहे ते स्पष्ट तरी बोल म्हणजे आम्हाला समजेल. मग आता तेच तो म्हणत असतो की तुम्हा लोकांना कळत नाही का, आपल्या घरात जे दाढीवाले असतात आणि ते दुसरीकडे आता इकडे वल्लरीने ना आता रमाकांतचं सिम कार्ड ना स्वतःच्या मोबाईलमध्ये इन्सर्ट केलेलं असतं, कारण तिला असं वाटत असतं की ते सिम कार्ड जर तिने तिच्या मोबाईलमध्ये टाकलं तर आता ती मेसेज करू शकते, कारण रमाकांतच्या मोबाईलचा पासवर्ड तिला माहिती नव्हता आणि ईश्वरीला मेसेज करणं गरजेचं होतं, नाहीतर ही लोक आपल्याला शोधत बसतील. ही संशय कुठेतरी वल्लरीला होता. म्हणून वल्लरीने आता रमाकांतच्या मोबाईलवर ना म्हणजेच तिच्या सिम कार्डवर ना ईश्वरीला मेसेज टाकून ठेवलेला होता, जेणेकरून की घरात कोणालाही संशय येणार नाही असाही विचारणा आता मनामध्ये इथे असणाऱ्या वल्लरीच्या येत असतो. आणि वल्लरीने ह्या सगळ्या काही गोष्टी करून दाखवलेल्या असतात. आता हे सगळं करून ना खूपच जास्त खुश असते, कारण वल्लरीला आता आनंद झालेला असतो. ती म्हणत असते की चला फायनली आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपण अशा ना तशा करूच. आणि त्यामुळेच ना आता तिचं काम झाल्यानंतर तिने सिम कार्डही काढून टाकलेलं असतं. तिचं जसं काम होतं तसं ते सिम कार्ड काढून फेकून देते. तेच आता दुसरीकडे सगळीजणं गप्पा मारत असतात. मग आता अर्णवला विचारत असतात की तू कशाबद्दल बोलतोयस, अरे नीट तरी सांग कोणाबद्दल बोलतोयस ते, म्हणजे आम्हाला कळेल ना, असं बोलून मुद्दामून अर्णवची फिरकी घेत असतात. अर्णव म्हणतो की ते नाही का त्यांना दाढी आहे. अरे मामा बोलतो की आपल्या घरात दाढी तर आकाशलाच आहे, अजून कोणाला आहे, कारण त्याच्या तोंडून ना बाबा असा उल्लेख ना ऐकायचा असतो आणि यासाठी सुरू असतं. तेच अर्णव आता म्हणत असतो की नाही का ते नाही का भजन वगैरे करत असतात, कीर्तन करत असतात, त्यांच्याबद्दल मी बोलतोय. अरे अरे मग तू बोल ना, बाबांबद्दल बोलतोयस असं अंजली बोलत असते. त्यावर अर्णव बोलतो की हो हो मी त्यांच्याबद्दलच बोलतोय. मग आता ते कुठे दिसत नसतात ना, म्हणून अर्णवचा जीव नुसताना वरखाली होत असतो. अर्णव विचार करत असतो की ते कुठे गेले, कारण एवढा सगळा आनंदाचा प्रसंग आहे, एवढं सगळं चांगलं झालंय आणि बाबाच कसे दिसत नाही आहेत हा विचार त्याच्या मनामध्ये येत असतो. आणि तो बाबांना जेव्हा विचारत असतो ना तेव्हा मात्र आता इकडे अंजली आणि मस्करी करत असतात. तर ईश्वरी म्हणत असते की बाबा फायनली बाबा यांनी विचारलं तरी ह्यांच्या बाबांबद्दल, हेच आमच्यासाठी खूप जास्त आहे. त्यावर आता अर्णव म्हणत असतो पण ते कुठे दिसत नाही आहेत, ते तरी सांगा कुठे आहेत ते. मग तेव्हाच ना बाबा माहीत नाही कुठे आहेत. तेवढ्यातच ना ईश्वरीच्या मोबाईलवर मेसेज येतो. ईश्वरीच्या मोबाईलवर जसा मेसेज येतो ना तसं आता ईश्वरी खुश होते. ईश्वरी म्हणते की बघितलं का, बाबांना 100 वर्ष आयुष्य आहे. आता आपण बाबांबद्दल बोलत होतो आणि बाबांचाच फोन आला असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरी जी आहे ती म्हणत असते की बाबांनी मेसेज केला आहे. मग बाबांनी काय मेसेज केला आहे हा प्रश्न देखील आता विचारला जातो. तेच आता ती बाबांचा मेसेज जो आहे तो वाचून दाखवते आणि ती म्हणत असते की बाबा तर पंढरपूरला गेले आहेत यात्रेसाठी. मग बाबा असे न सांगता कसे काय गेले हा मोठा प्रश्न इकडे असणाऱ्या या अर्णवला पडलेला असतो. म्हणजे बाबांनी सांगून जायला हवं होतं असं देखील अर्णवला वाटत होतं. आणि अर्णवचं वाटणं हे स्वाभाविकच आहे, कारण असं कसं कोणी असं डायरेक्ट निघू शकतं घराच्या बाहेर, कारण जाताना व्यक्तीला सांगून जात असतो. आणि बाबा न सांगता कसे गेले ना हा मोठा प्रश्न इथे असणाऱ्या या अर्णवला पडलेला असतो, कारण अर्णवला सुद्धा कुठेतरी गडबड आहे असं वाटत असतं आणि त्यामुळेच ना अर्णवचा हा प्रश्न पडणं स्वाभाविकच होतं. मग दुसरीकडे मात्र आता ईश्वरी म्हणत असते पण बाबांनी तर सांगितलं आहे ना की बाबा चालले आहेत म्हणून, तर मग बाबांनी सांगितले म्हटल्यावर बाबा कामासाठीच गेले असतील. म्हणजे आता तसंही आता जी पंढरपूरची यात्रा आहे त्यासाठी त्यांना जायचंच होतं, मागे बोलले होते. मग मला असं वाटतं की ते तिथेच गेले आहेत. मग आपण त्यांची वाट बघूया, ते आल्यावर त्यांना नक्कीच आपण ना हे सरप्राईज द्यायचं असंही ईश्वरीचं ठरतं. पण अर्णवला ना काही गोष्टी ज्या आहेत त्या खटकत असतात. म्हणजे अर्णवला असं वाटत असतं की बाबांनी ना
जायला नाही पाहिजे होतं, म्हणजे ते मुळात ते गेले नसतील असंही कुठेतरी वाटत असतं. पण त्याच्याबद्दल त्याला थोडासा डाऊट येत असतो आणि म्हणूनच मग आता थोडासा का होईना अर्णव थोडा विचार करत असतो. अर्णव जेव्हा या सगळ्याबद्दल विचार करत असतो ना, तेव्हा मात्र अर्णवचा विचार करण्याची पद्धत ही बरोबर असते, कारण त्याला कुठेतरी डाऊट येत असतो, कारण बाबा असे अचानक घरातून कसे गायब होऊ शकतात. त्यामुळे त्याला थोडा संशय आलेला असतो, त्यामुळे तो त्याचा संशय बोलून दाखवतो. तेच आता पुढील भागांमध्ये पाहायला मिळत असतं की ईश्वरीची जी दृष्टी गेलेली असते ना, त्यावरती अर्णवला थोडासा संशय येत असतो. अर्णवला संशय आल्यामुळे अर्णव आता त्या सगळ्याबद्दल बोलायचं ठरवत असतो. नम्रताला तो म्हणत असतो की तू ईश्वरीला जो फॅन लावून दिला होता त्या स्प्रेमुळे तर काही झालेलं नसेल ना, म्हणजे त्या पॅनमध्ये कोणता तरी स्प्रे मिक्स होता, त्याच्यामुळेच ईश्वरीची दृष्टी गेली आणि हे सगळं कोणीतरी ना मुद्दामून केलं, हे देखील आता अर्णवने म्हणून नम्रताला बोलून दाखवलेलं असतं. तर नम्रता आता या सगळ्याचा विचार करू लागते. नम्रता जेव्हा या सगळ्याचा विचार करत असते तेव्हा नम्रता घाबरलेली असते, कारण अर्णवने ना थेट तिलाच डायरेक्ट विचारलेलं असतं ना, त्यामुळे नम्रताचा खूप जास्त असा ते पापड होत असतो, कळत नसतं की काय करावं. तेच वल्लरी आता म्हणत असते की अर्णवच्या ऑफिसमध्ये असलेली अर्णवच्या आईची जी मशीन आहे ती जर उद्ध्वस्त केली ना, तर अर्णव काहीच करू शकत नाही आणि त्याचसाठी त्या मशीनचे तुकडे तुकडे करायचे असं ठरतं. त्याच वेळेला अर्णवसुद्धा घरात बोलत असतो की उद्याची स्पर्धा आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, आईच्या नावाची काही झाली तरी कुठेही बदनामी व्हायला नको. तेच ईश्वरी म्हणत असते की आम्ही तुमच्यासोबत आहोत, काही झालं तरी उद्या आपण जे हवं ते करायचंच आहे, असं देखील अर्णव आणि ईश्वरीचं ठरतं आणि सगळ्यांनी मिळून चेअरअपसुद्धा केलेलं असतं. अर्णवच्या पाठीशी मामा आकाश, ईश्वरी सगळेजण खंबीरपणे उभे असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये.